लहानपणी इतर लहान मुलांसारखं आम्ही पण मम्माला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करायचो की मम्मा आपण पण आणूया ना बाप्पा घरी. ते जरी जमलं नाही तरी मम्मा आम्हाला गणपतीचे कारखाने आणि मुंबईतले सगळे मोठे गणपती दाखवायला घेऊन जायची. त्या गर्दीमध्ये मम्माची ओढणी धरून तिच्या मागे मागे चालायची पण एक वेगळीच मजा होती. आपण सगळे इतक्या आतुरतेने वाट बघतो गणपती यायची, पण हे 10 दिवस कसे जातात काही कळतच नाही. मला या सणाबद्दल काय आवडते माहितीये? बाप्पा यायच्या आधीची धावपळ गडबड, ती 1 आठवड्यापासून बाजारात जमलेली गर्दी, प्रत्येक वर्षी आपला देखावा काही वेगळाच असला पाहिजे म्हणून डेकोरेशनच्या दुकानात जमलेली गर्दी, ते हार फुलांनी गजबजलेलं बाजार, ती 5 प्रकारची फळं शोधणं, पूजेचं सामान, शेवटच्या दिवशीपर्यंत मूर्तिकारांचं चाललेलं काम, गणपती दारात येईपर्यंत काम काही संपत नाही. काळ बदलला, विचार बदलले, माणसंही बदलली, पण गणेशोत्सव अजूनही त्याच थाटामाटात साजरा केला जातो. आणि म्हणून गणपती हा सगळ्या देवांपैकी इतका लाडका देव आहे. तर चला मग ह्या वर्षी आपल्या लाडक्या बाप्पाचं अजून धूमधडाक्यात स्वागत करू. गणपती बाप्पा मोरया.